चांदूर बाजार तहसील कार्यालय येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना जिल्हा प्रमुख नरेंद्र पडोळे, तालुका प्रमुख शैलेश पांडे, युवा सेना तालुका प्रमुख रोशन जयसिंगपुरे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, मे महिन्यात झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे संत्रा व कांदा पिकाची नुकसान भरपाई मिळण्याकरिता संजय गांधी व श्रावणबाळ योजनेचे रखडलेले मानधन मिळण्याकरिता दिव्यांग व विधवा लोकांना अंत्योदय 35 किलो धान्याचे राशन कार्ड देण्याकरिता यशवंतराव चव्हाण व शबरी आवास योजना मंजूर लाभार्थ्यांना घरकुलाचा टप्पा वितरित करण्याकरिता लाडक्या बहिणीला 2100 रुपये कुठलेही निकष न लावता सरसकट देण्याकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले। यावेळी तहसीलदार राम शेडके यांनी प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करून 8 दिवसात तालुक्यातील प्रत्येक मंडळात कॅम्प लावणार असल्याचे यावेळी सांगितले व ज्या लोकांचे अंगठे व डोळे स्कॅन होत नाही अशा लोकांची कागदपत्रे जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात येईल। बाकी प्रश्न मीटिंग लावून निकाली काढू या आश्वासनानंतर शिवसेनेचे आंदोलन मागे घेण्यात आले। यावेळी जिल्हा प्रमुख नरेंद्र पडोळे, उपजिल्हा प्रमुख आशिष वाटाणे, महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख निर्मला कौंडण्यपुरे, शिवसेना तालुका प्रमुख शैलेश पांडे, युवा सेना तालुका प्रमुख रोशन जयसिंगपुरे, शिवसेना शहर प्रमुख शुभम सपाटे, अनिल सायंदे, पवन राऊत, दादाराव तायडे, संजय ठाकरे, आशिफ शाह, पप्पू बावणे व मोठ्या प्रमाणात शिवसैनिक, महिला, शेतकरी, अपंग व विधवा महिला उपस्थित होत्या। बादल डकरे, विदर्भ न्यूज, चांदूर बाजार।